मी कोकणचा चौकीदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील रिफायनरी समर्थनार्थ अपक्ष उमेदवार श्री पंढरीनाथ विद्याधर आंबेडकर यांनाच गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, गॅस सिलेंडर। चिपी विमानतळावरून शुक्रवारी तिसऱ्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले। केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू या विमानातून दिल्लीकडे रवाना झाले। सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान चिपीच्या विमानतळावर उतरले होते। हे विमान पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। चिपी परोळे येथील विमानतळावरून केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना झाले। प्रभू मालवणहून दुपारी 12 वाजता चिपी विमानतळावर दाखल झाले। चिपी परोळे विमानतळाचे काम आपण केले आहे। विमानतळाबाबतच्या बहुतांश परवानग्या आपण आणल्यात, तसेच उडान या योजनेमध्ये समावेश करून घेतला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग मुंबई आणि रत्नागिरी मुंबई विमानसेवा करण्याबाबतचे आदेश दिले आहेत। विमानतळाबाबत चुकीची माहिती कोणी पसरू नये असे आवाहनही प्रभू यांनी केले। यावेळी IRB प्रोजेक्ट मॅनेजर राजेश लोणकर, भाजप मालवण तालुका प्रमुख विजय केनवडेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष बाळू देसाई, सारस्वत बँकेचे सुशांत सामंत, माजी सरपंच संजय दुधवडकर, कालिदास चिपकर, तुळसकर आदी उपस्थित होते।